सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तू मधीन हो दोघांचे या बाजूला घेतला नको तुझं तुझवीन शंभो मज कोण तारी. इकडे या उभं राहा, इकडे उभं राहा. टाल घ्या ना, टाल काढा इकडे या पटापट. अरे मग टाल इकडे घ्या. राहू दे विजय भाऊ येत या. होला हरी मनोजव मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाताजुनवानयुक्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण हरी. चाटीचा आवाज कर रे दादा, चाटीचा आवाज कर बघ. ठोक जरा. अकुला तो एक देव करुणी घ्यावा. अकुला तो एक देव करुणी घ्यावा. देव करुणी घ्यावा. आपुला तो एक 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 देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. एरती माईचे दुःखाची जनती. एरती माईचे दुःखाची जनती. एरती माईके 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 दुःखाचे जनती. रती माईके दुःखाचे जनती. नाही आधी अंती अवसान.
दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाची जनती हरी हे रती माईचे दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाची जनती नाही आधी आणखी अवसारी, नाही आधी आणखी अवसारी, हे रती माईचे दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती. अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हे रती माईचे दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाची जनती हरी हे रती माईचे दुःखाची जनती लाई मना पीछे गोविंदाचे, लाई मना पीछे गोविंदाचे, हे रती माई हरे 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 रे दुःखाची जनती हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती. हा तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. हा तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची पुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माईचे दुःखाची जनती 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 उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती, हा हे रती माईचे दुःखाचे जनती, हे रती माईचे दुःखाचे जनती. विठ्ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हाय विठोबा रखुमाई, हाय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा,
आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी 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 घ्यावा तेने विन जीवा सुख नोये 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 तेने विना जीवा सुख नोये येरती माई के दुःखाचे जनती 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 तेने विना जीवा सुख नोहे 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 सुख नोहे एरती माई के दुःखाची जनती एरती माई के दुःखाची माई के दुःखाची जनती एरती माई दुःखाची शांती अवसानी नाही अवसा
पुंडलिकावर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरू महाराज सद्गुरू माऊली आश्रम वर्डेश्वर महाराज की जय. याला जरा करंट येते बघ. हा ठीक आहे. झालं असो असो तो चटका बसाच असो. हा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे का स्मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. विठ्ठल 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 आता महेश महाराजांचं शिवरात्री व्रत पर्व काल तुटती तुटती भवाचे बंधनस या अभंगावर नाथबाबांच्या अभंगावर सुंदर चिंतन केलं. महाराजांना पुण्याला जायचं आहे. आपल्याला कलमुसरे वर्षी वशिणीवरून अशी कीर्तनाची आता आपण कीर्तनच करून आलो. सकाळी पण कीर्तन हे तिसरं चाललंय. चौथं पाचवं अशी 5 सेवा उरकायच्या आहेत. एकच करायचं आहे आजच्या दिवशी आणि सततच्या नित्यनेमामध्ये एकच चिंतन असायला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुख नोहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनिंद्रे. समागत तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. हरिओम हरिओम हे बाबा हे दादा याचा आवाज वाढू. हरिओम हरिओम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सद्गुरु आश्रम बाबानंद लाविला नामाचा छंद. सद्गुरु आश्रम बाबानंद लाविला नामाचा छंद. लाविला नामाचा छंद. सद्गुरु आश्रम बाबानंद. सद्गुरु आश्रम बाबानंद लाविला नामाचा छंद. सद्गुरु आश्रम बाबानंद लाविला नामाचा छंद.
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः नमः शिवाय हर हर बोलो 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे का स्मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आज समर्थ दासबोधामध्ये सांगतात ग्रंथाचे करावे स्तवनाचे काय प्रयोजन आहे ते प्रत्ययाशी कारण प्रत्यय पावा इथे प्रत्यय काय कारण काय मीमांसा काय तर आज महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे पर्वकाळ हा 11 शिवरात्री नंतर येणारी जी 12वी ही महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मगाशी महाराज बोलून गेले की या दिवशी पार्वती आणि महादेवांचं शुभ लग्न पार पडलं पण या दिवशी ब्रह्मवैतव्य पुराणामध्ये सांगितलंय या दिवशी या सृष्टीची ब्रह्म साकार मूर्ती आकाराला आली आणि ती ब्रह्म साकार मूर्ती म्हणजे सांब सदाशिव या सांब सदाशिवाचा आजचा दिवस आणि त्याचा या दिवशी या महापर्वताच्या काळात शुभ लग्न अशी 2 कारणं आजच्या दिवसाला मीमांसा पद्धतीने येतात म्हणून त्या महाशिवरात्रीच्या पर्वकालाला या वल्डेश्वर क्षेत्रामध्ये या वल्डेश्वर क्षेत्र या शिवाच्या प्रांगणामध्ये मंदिरामध्ये आज घेतलेला अभंग आहे त्या अभंगाद्वारे संत महात्मे सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा एकच कोणता देव करायचा आहे एकच देव करायचा आहे आपुला तो एक कोण तिथं वर्णन केलंय एक कोण निराकार सदृभाव निराकार सदृढ भाव निराकार सदृढ भाव निराकार सद्गुरु पावन आपणची एक धरुणी राहे आपणची एक धरुणी राहे आपणची एक धरुणी राये आपणची एक धरुणी राये आपणची एक धरुणी राहे निराकार सद्भाव निराकार हाय म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा इतर माईचे तुलने काय कामाची नाहीत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखच नाही हाय काय सुख अजिबात सुख नाही कारण संत सांगतात एरती माईके दुःखाची जनती सगळ्यामध्ये सुखाच्या पेक्षा जास्त काय दडलंय दुःख सुखापेक्षा दुःखाची प्राप्ती जास्त होतोय कारण ते दुःख असं आहे दुःख घालवण्यासाठी आपल्याला कोणाचं तरी पिस लागलं पाहिजे पिस म्हणजे छंद पिस म्हणजे ध्यास पिस म्हणजे मनन पिस म्हणजे अंतर आत्म्याला जागृत अवस्थेकडे नेण्याची साधना याला बोलतात पिस म्हणून
एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे कैसे बरोबर ज्यावेळेस त्याचं आपल्याला वेळ लागेल त्याचं पिस लागेल तेव्हा तो देव लावी म्हणा पिसे गोविंदाचे हा लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे येरती माई के दुःखाचे जनती येरती माई के दुःखाचे जन नारायणांचे अवसाने नारायणांचे अवसाने यादवर म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात आपला एक देव करायचा असेल तर स्मरण करायला पाहिजे आणि स्मरण केल्याने आपली कीर्ती ही उजाळली जातोय कोणती कीर्ती अपकीर्ती काय सदृढ कीर्ती पण ती आपल्या तत्वबोधावर अवलंबून असतोय म्हणून जगदवंदनीय तुकोबाराय सांगतात तुका म्हणे का स्मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे आपल्याला किती या जीवाला आपण सर्वजण कशासाठी करतोय सांगा कोण प्रसिद्धीसाठी करतोय कोणीतरी मला मोठं म्हणावं कोणीतरी माझं ऐकावं मी माझ्या मुलांसाठी करतोय मी माझ्या कुटुंबासाठी करतोय मी माझ्या साधकासाठी करतोय मी माझ्या शिष्यासाठी करतोय म्हणजे कोण कोणासाठी तरी करत असतोय आणि अख्खा संसार कशासाठी करतोय सांगा कशासाठी देवासाठी करतोय का नाही संसार हा प्रपंचाचं राडगाणं फक्त टीचभर पोटासाठीच करतो या पोटासाठी या पोटाकारणे गा झालो पांगिले जना ना सरीची माय बाप भिके नाही खंडना हाय का हा संसार या संसारातून निवृत्ती व्हावी असं वाटत असेल त्याने शिवाचं ध्यान करावं शिव हा अनादि मायातीत आहे आज महाशिवरात्र आहे की नाही याचं तत्व असं आहे शिव हा अनादि मायातीत आहे मला सांगा शिवाचं लग्न कोणी बघितलं झालेलं कोण सांगतोय लग्न झाले तर उडी ब्रह्मांडाची गुरु किल्ली हा ग्रंथ जर तुम्ही श्रवण केलात मनन केलात तर कळेल मायातीत अनादि शक्ती नाम यथा विधी विधान शम शिव शिवाचं लग्न नाही झालं त्याची अवतारी जे आहेत शंकराचं लग्न झालं पण शिवाचं लग्न झालेलं नाही लक्षात ठेवा हे ते तत्वमीमांसा आहे शिव निराकार ब्रह्म आहे अनादि ब्रह्म आहे कोण सांगतोय शिवाची पत्नी आहे पार्वती ती तर आदिमाया शक्ती आहे अवतारे ब्रह्मानाम यथ सांग विधी विधानश्यम पवित्रते अधिनाथम यश्मगंधाक्षाय पवित्राणाम कोण सांगतोय ती शिवाची पत्नी आहे म्हणून बाप्पानो एक लक्षात ठेवा पार्वतीला महादेवाला मुलं किती दोन बरोबर आहे की नाही कोण दोन गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी मला एक सांगा ती महादेवाची मुलं आहेत का साधा प्रश्न आहे पार्वती मातेने स्नान करताना मलाचा गणपती बनवला ती मलाची मूर्ती बनवली बरोबर आहे की चूक आहे गणेश पुराणामध्ये 21व्या अध्यायामध्ये वर्णन आलंय महादेवाने ती गणपतीची मूर्ती म्हणजे तो गणेश जो होता ते एक रक्षण करण्यासाठी केलेली मूर्ती होती मलाची गणपती बरोबर आहे की नाही
मग महादेवाच्या पत्नीला झाला का? महादेवाला झालं का ते बाल? नाही. नंतर महादेवाचं आणि त्याचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्याचं शिर उडवलं आणि गजाचं शिर आणलं म्हणून त्याचं नाव पडलं गजानन. दुसरा मुलगा कार्तिक स्वामी. दुसरा मुलगा कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी पार्वतीचा मुलगा आहे का? नाही. ज्या वेळेस पार्वती माता आणि शिवाचं लग्न लागत होते, पार्वती माता आणि शिवाचं लग्न लागत होतो, तेव्हा ब्रह्मदेव मंगलाष्टक बोलत होता. कळलं का? यम ब्रह्माणम वरुणा हे सगळं बोलत असताना अचानक पार्वती मातेचा उजव्या पायाचा अंगठा कोणाला दिसला? त्या विधीला म्हणजे ब्रह्मदेवाला दिसला आणि ते ब्रह्मदेवाचं वीर्य खाली पडलं. नुसतं अंगुष्ठा बघितलं तर आणि ते वीर्य कोणी अग्नीने भक्षण केलं आणि अग्नी गर्भोदर राहिला आणि ते अग्नीने गर्भोदर केलेलं ते गंगेच्या काठावर गेला आणि 6 कन्या ऋतुकन्या ऋषीच्या काही 6 पत्न्या होत्या असं वर्णन आले, त्यांच्या त्या गर्भात टाकलं आणि ते एक दिवस त्या 6 जणी त्या नदीकाठी आल्या आणि त्यांचं गर्भ काढलं आणि त्या 6 मुखाचा तो कार्तिक स्वामी झाला आणि तो कार्तिक स्वामी राहत नाही, रडतोय, भरपूर रडतोय म्हणून कोणाकडे आणलं? पार्वती मातेकडे आणलं. तेव्हापासून तो पार्वतीचा मुलगा. शिव अनादित आहे आणि असा शिव अनादित शिव त्या शिवाचं चिंतन करण्यासाठी आज घेतलेला अभंग जगतवंदनीय तुकोबारायांचा. आणि तुकोबाराय सांगतात आपुला तो एकच का? आपले तर 33 कोटी देव आहेत. आपले किती देव आहेत? 33 कोटी. आपण हा विग्रह केलाय 33 कोटीचा. बाप्पानो 33 कोटी म्हणजे काय? 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 12 आणि 8 किती? 20. 20 आणि 11 31. हा कळलं का? 31. एक प्रजापती आणि एक इंद्र असे हे 33 कोटी देव आहेत. 33 प्रकारचे देव. आपण त्यांना 33 कोटी म्हणजे प्रकार अशा प्रकारचा. आणि एकच असा सनातन ब्रह्म आहे. ब्रह्मास्मी वासुदेव तत्वता. याच्या पलीकडे तत्वमीमांसा काही नाही. म्हणून आपण एकच चिंतन करायचं आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कोणता देव करावा? कोणता देव करावा? ज्या वेळेस सुमती नावाची एक पतिव्रता होती. सुमती नावाच्या पतिव्रतेने काय केलं तर विरह करत असताना वनामध्ये गेली आणि वनामध्ये जाणारी ती सुमती, त्या सुमतीने एक पार्थिव लिंग शिवाचं बघितलं आणि ती पार्थिव लिंग शिवाचं बघितलं. शिवाच्या लिंगाला थोडा तडा गेल्या होता. तडा गेलेल्या लिंगाला मिठी मारली आणि एकच ध्यास केला की देवा एवढं तुला ऊन लागलं का रे? तर तुझ्या पार्थिव लिंगाला तडा गेल्या, मिठी मारली आणि मिठीत घेऊन ती सुमती रडत होती. रडत असताना जेव्हा मिठी सोडली तेव्हा ते लिंग एकदम गुलगुलीत झालं आणि ते लिंग गुलगुलीत झाल्यावर ते लिंग अदृश्य रूपाने खाली गेलं. त्या लिंगाचं नाव काय? त्या सुमतीच्या स्पर्शाने मिठीने ते तडा गेलेले लिंग अदृश्य झालं. अदृश्य झालेल्या लिंग ज्यावेळेस ते सोडलं सुमतीने त्यावेळेस ते पूर्ण गुळगुळीत झालं आणि गुळगुळीत झालेलं लिंग खाली अदृश्य रूपाने गेलं.
त्या लिंगाचं नाव काय? त्या लिंगाला म्हणतात आपण भीमाशंकर बोलतोय की नाही. भीमाने फक्त त्याचा उद्धार केला. जर आपण ती आतमध्ये हात घातला ना तर गुळगुळीत लागतोय. पिंडी कोणाची? शिवाची. कुठली? भीमाशंकरची. कळलं का? असं ते पार्थिव लिंग. आणि ते पार्थिव लिंग ज्यावेळेस सुमतीने सोडलं आणि सुमती आपल्या घरी गेली. सुमती आपल्या घरी गेल्यावर अनेक तिच्या नजरेसमोर देव दिसू लागले, पण त्या देवांचा तिने तिरस्कार केला नाही. पण त्या देवांच्या मध्ये प्रत्येकाच्या मध्ये काय पाहू लागली? महादेवाचीच मूर्ती पाहू लागली. आणि ती महादेवाचीच मूर्ती आपल्या स्वरूपाकडे नेण्यासाठीच जगदवंदनीय तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हो आपुला तो एक तेने विना जीवा सुख नये. तेने विना जीवा सुख नये. रती माई दुःखाची हो दुःखाची आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. आपण सुख शोधतोय. आपण सुखासाठी इतका आटापिटा करतोय. मगाच्या कीर्तनामध्ये बोलून गेलो की नाही. कोणतं सुख? माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाचं घर होऊ दे, माझ्या मुलाला नातू होऊ दे. हे आपलं नाशिवंत सुख मागत असतोय. या नाशिवंत सुखामध्ये काहीच नाही बाप्पांनो. आयुष्यभर आपण त्याचा आटापिटा करतोय. असोनी संसारी जीवे वेगू करी. संसार असायला पाहिजे, पण नसावे संसारी ऐसे ठाव नाही कुठे. संसारात राहा, पण संसाराच्या पलीकडे पण जायला पाहिजे. पण आपण एवढे संसारात रमतोय की आपल्याला काही कळतच नाही. अरे सिकंदर बादशाने जग जिंकलं. जग जिंकलं. सिकंदर बादशाला असं वाटलं की आता या जगामध्ये जिंकण्यासारखं काहीच नाही. नाशिवंत जग जिंकलं. आणि सिकंदर बादशाचा प्रधान तो हुशार होता. त्या प्रधानाला विचारलं, प्रधानजी, जरा अहंकाराने बोलत होता. मी पणाची चाहूल लागली सिकंदराला, काय सांगे अहंकार बुद्धी मनोबोधाला. तो प्रधानजी काय बोलला? प्रधानजी बोलला, प्रधानजी बादशाह, हे नाशिवंत जीवन जगलात तुम्ही. हे नाशिवंत जगलात आणि नाशिवंत जिंकलात. आता तुम्हाला जिंकायचं आहे. माझ्या अल्लाला जिंकून दाखवा. माझ्या अल्लाला. त्यात काय म्हणताय? अरे मी जग जिंकलंय, त्यात जिंकायचं काय? चालेल. अरे किती दिवसात जिंकू सांग तुझ्या अल्लाला. कोण म्हणाला? सिकंदर बादशाह. प्रधानजी म्हणाले, किती दिवसात नाही किती वर्षात जिंकणार ते सांगा. दिवसाची गणती करू नका, किती वर्षात जिंकणार ते सांगा. सिकंदर बादशाहने सांगितलं 6 महिन्याच्या आत जिंकून दाखवतो. बाप्पानो, सिकंदर बादशाह शोधायची सुरुवात केला. अरे कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातला भगवंत तुला कळला नाही अहंकाराने. काय अहंकाराची उमाशा आहे? काम क्रोध मद मत्सर आशा मनशा कृष्णा इच्छा कल्पना वासना अहंकार षड्रूप याने बरबडलेल्या माणसाला कधी देवाची प्राप्ती होईल का? कधी शिवाची प्राप्ती होईल का?
हे जेव्हा कळलं तेव्हा सिकंदर बादशाह सुद्धा थकला आणि प्रधानजीला म्हणाला, प्रधानजी, नाशिवंत जिंकण्यासाठी सायास करायला लागत नाही, पण अल्लाला देवाला जिंकण्यासाठी सायास करायला लागतोय. कळलं का बाप्पानो? मालकरी व्हायला टाईम लागत नाही, मालकरी व्हायला टाईम लागत नाही, पण मालीचं तत्व बाळगायला मात्र टाईम लागतोय. कळलं का? अरे कुठलाही संकल्प करायला कोणती हरकत नाही, पण संकल्पामध्ये विकल्प आला नाही, संकल्पामध्ये विकल्प आला की आपण संपलो. आपण कर्म करायचे, आपण धर्मशाला बांधायची, आपला नाव त्या धर्मशाळेवर लिहायचा आणि जगाकडे का भीक मागायची, जगाकडे का झोली पसरायची? अरे जग देईल तर घ्या, जगाकडे मागायचं नाही, मागतोय तो महाभिकारी. कळलं का बाप्पानो? हां, आपल्या कीर्तनामध्ये आपल्या साधकांना, आपल्या शिष्यांना जो गुरुतत्वाचा ध्येयवादी माणूस असतोय, तो जेव्हा मागतोय की नाही तेव्हा त्याच्या एवढा भणंग भिकारी कोण नाही. म्हणून बापानो, आपला तो एकच देव करावा आणि त्या देवापासून आपल्याला सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे. सुख कोणतं सुख याला म्हणतात, ज्यावेळेस आपण रस्त्यातून जातोय त्यावेळेस समोरचा माणूस आपली पाठ फिरली की शांतपणे निघून जातोय, ते सुख आहे. नाही तर आपण रस्त्यातून जाताना समोरचा माणूस फक्त नमस्कार महाराज, चमत्कार महाराज करतोय आणि एकदा पुढे गेला की नाही, बाबा नशीब गेला, म्हणजेच काहीतरी अपेक्षा असतोय. म्हणून बाप्पानो, हां, येरती माईक आहेत, या दुःखाच्या आधी अंतापासून आपण सुटलो पाहिजे. कोणतं दुःख? मगाशी महाराजांनी भस्मासुराचं उदाहरण दिलं, सुंदर उदाहरण. हा, भस्मासुराचं उत्तरवाहिनी, नर्मदा उत्तरवाहिनी आहे, नर्मदा उत्तरवाहिनीची प्रदक्षिणा असतोय. पण नर्मदेची प्रदक्षिणा आपण 6 महिन्याची, नर्मदेची प्रदक्षिणा किती चालतोय? 6 महिन्याची. पण उत्तरवाहिनीची प्रदक्षिणा 6 दिवसाची असते. उत्तरवाहिनी प्रदक्षिणा ही 6 दिवसाची. तिथे भस्मासुराला त्या उत्तरवाहिनीच्या क्षणा त्या ठिकाणी मारले गेलं. का मारलं गेलं? तिथेच का मारलं गेलं याची तत्वमीमांसा आहे. त्या उत्तरवाहिनीला तिथं गेल्यावर आपल्या देहातील काम, क्रोध, मद, मत्सर, आशा, मनशा, इच्छा, कल्पना, वासना, अहंकार, षड्रूपाचा नाश व्हायला पाहिजे. तरच पुढची आपल्याला ती उत्तरवाहिनीची पायी प्रदक्षिणा घडतोय, नाही तर घडत नाही. म्हणून आपण कुठलीही वारी करा, आपण कुठलंही चिंतन करा, आपण चिंतन करत असताना आपल्या उंबरठ्यावरच आपला सगळा सोडून यायला, आपल्या उंबरठ्यावरच आपला सोडून यायला पाहिजे. पण आपण 4 किलोमीटर चालत नाही तेव्हा आपला फोन येतोय, बाबा बरा हस काय. आता काय त्याच्यावर धार पडली? बाबा 4 किलोमीटर चालला नाही तो काय बाबाला काही, म्हणजे आपण सोडून आलो नाही बाप्पानो, सोडून यायला पाहिजे. हां, सोडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्रचिती येत नाही. म्हणून आपण कमवलेलं आहे ते सगळं नाशिवंत आहे. एवढं नाशिवंत आहे, ज्या दिवशी दक्ष राजाने, प्रजापती दक्ष होता, त्या प्रजापती दक्ष राजाने काय केलं? याग केला. याग म्हणजे यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवांची विभूती लावली, सर्व देवांची विभूती केली. पण एक सोडून तो शिव, बघा, एक सोडून तो शिव सकल देवाशी पार्थियले, परभणंग मृत्युचारी न पाचारिला.
त्या देवाला फक्त शिवाला तिथे पाचारण केलं नव्हतं. आता दक्ष राजाचा शिव कोण होता? जावई बापू होते. जावई बापू कोण होते? कोण होते? जावई बापू होते. जावई बापू कोणाचे? दक्षाचे जावई बापू होते. आणि दक्ष राजाचा तो जावई होता. पण तो जावई कसा होता? भनंग भिकारी होता. त्याच्याकडे काय होतं बाप्पानो? त्याच्याकडे काय बँड नव्हता, त्याच्याकडे काय बाजा नव्हता, हा त्याच्याजवळ पुढारी कोण नव्हतं. मग त्याच्याजवळ काय होतं? त्याला आनंद कधी मिळतोय? कधी मिळतोय? भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, वेताल नाचती, भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, वेताल नाचती, भूते वेताल नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, वेताल नाचती, भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, भूते वेताल नाचती, वेताल नाचती, भूते वेताल नाचती. त्याच्याबरोबर त्या दक्षराजाने याग केला. आणि त्या दक्षराजाच्या यागामध्ये महादेवाला बोलवलं नाही का? तर त्याला ना बंगला ना गाडी. त्याची गाडी काय? 2 शिंग 1 शेपूट असणारा नंदी त्याचं वाहन आहे. कोण बोलवेल त्याला? अंगाला काय? भस्म. पांघरले काय? गजचर्म. बरोबर आहे की नाही? गळ्यात काय? मुंडांची माल असा. आणि गळ्यात वासुकीचा असा तो देव. आणि तो देव, त्या देवाला भूत वेताल हे आनंदमय नाचतात. अशा देवाला आम्ही पूजणार, अशा देवाला आम्ही पूजणार नाही. कोण सांगतोय? दक्ष प्रजापती. आणि मग त्या दक्ष प्रजापतीचं यागाचं विध्वंस केलं, यागाचं विध्वंस केलं. आणि त्यावेळेस दक्ष राजाने प्रश्न विचारला. कोणाला? शिवाला. शिवाला हरी का आवडतोय आणि हरीला शिव का आवडतोय? एका अभंगात सांगितले की नाही? त्रिशूलावरी काशीपुरी, सुदर्शनावरी पंढरी, त्रिशूलावरी काशीपुरी, सुदर्शनावरी पंढरी, त्रिशूलावरी काशीपुरी, सुदर्शनावरी पंढरी, त्रिशूलावरी काशीपुरी, सुदर्शनावरी पंढरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे. हो दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे. दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. दोन्ही सारखे सारखे विठ्ठल सखे. एक विभूतीचा भोला, एक विभूतीचा भोला, एक विभूतीचा भोला, एक विभूतीचा भोला, एक चंदनाचा टिला, एक चंदनाचा टिला, एक चंदनाचा टिला, एक चंदनाचा टिला. दोन्ही सारिके सारिके, दोन्ही सारिके सारिके, दोन्ही सारिके सारिके, दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे. विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे. एक नंदीवरी आरुडे,
एक गरडावर बैसे, एक गजचर्मधारी, एक पितांबरधारी. तुका म्हणे हरिहरा एका वेलांटीचा. तुका म्हणे हरिहरा एका वेलांटीचा फेरा. कारण शिवाच्या हृदयामध्ये कोण आहे? शिवाच्या हृदयामध्ये कोण आहे? राम. आणि रामाच्या हृदयामध्ये कोण आहे? शिव. रामाचंच भजन त्याला आवडतोय. कोणाला? आज ज्याचा महापर्व काल दिवस आहे त्याला कोणाचं भजन आवडतोय? रामाचंच भजन. इतर गोष्टी त्याला आवडत नाही. इतर तुलने कायसयाशी इतर काही आवडत नाही. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. तेरती माईके. हे सर्व दुःख देणारे आहेत आणि तुकोबाराने सगळ्यांचा दुःख प्राप्त झाला. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. येरती माई के दुःखाचे जनते. येरती माई के दुःखाचे जनती. येरती माई के दुःखाची जनती. येरती माई के दुःखाची जनती. नाही आदी अंती अवसानी. नाही आदी अंती अवसानी. रती माई के दुःखाचे जनती. येरती माई के दुःखाचे जनती. येरती माई के दुःखाचे जनती. रती माई के दुःखाची जनती. नाही आधी अंती अवनसानी. जीवनामध्ये शिव हा तत्वमीमांसा आहे. शिव एक तत्व आहे. जोपर्यंत ती तत्व आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथामध्ये, बाप्पानो शिवलीला अमृत ग्रंथ आहे की नाही, किती अध्याय आहेत त्याचे? किती अध्याय आहेत? 14. किती अध्याय आहेत? 14च अध्याय आपण वाचायचे असतात. पण आता कोणतरी 15वा अध्याय वाचते. 15वा अध्यायामध्ये आपल्या सरस्वती मातेचंच उल्लेखन केले. 14च अध्याय. किती अध्याय? 14. त्या 14 अध्यायामध्ये शिवतत्व सांगितलं. शिवतत्व काय? शिवतत्व सांगितलंय. आपण जे एक शिवतत्व जाणावा त्याची ब्रह्मसाचार करिताची. आतात्म बातात्म स्वरूपात्म आत्मबोधाची चाटवणी कैशी केली. ते आत्मबोधाची चाटवण, ते ब्रह्मयाचे साकडणं, ते आत्मयाशी संधावन केले ऐसे. ते शिवतत्व जाणावे स्वरूप, ते शिवतत्व आत्मज्ञान करावे एकतत्व. ते मनीचे बोध घेऊन या ऐसे जाण करीते. ज्याला शिवतत्व कळलं त्याचा परमार्थ सफल झाला. शिव म्हणजे संसारातून निवृत्तीकडे नेणारं साधन हाय काय? अरे आपल्या हरीला, आपल्या विष्णू भगवंताला पितांबर लागतो. पितांबर. पण त्या शिवाला काहीच लागत नाही. लागतोय का? एक लंगोटी परिधान केली की तो निघाला. कळलं का? त्याला उपरणं लागतोय कृष्ण भगवंताला, प्रभू रामचंद्रांना. पण माझ्या शिवाला काही लागत नाही. माया विरहित, संसार विरहित असणारं शिवतत्व आहे. माया विरहित, संसार विरहित शिवतत्व आहे. आणि ते शिवतत्व बाळगण्यासाठीच आपण त्या आत्मतत्वाकडे जाण्याची साधन करायला पाहिजे. म्हणून ती आत्मतत्वता साधन जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत शिवतत्व आपल्याला करणार नाही. आपल्याला अविनाश करायचा असलेल्या देहाचा, या नाशात असणारा तो काम क्रोध घालवायचा असेल
तर एकदा त्या शिवाला आवडणारं भजन करायलाच पाहिजे. रामा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हा रामा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हा हरे रामा रामा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हा रामा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे हरे रामा रामा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे हा हरे. रामा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे हरे रामा रामा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. रामा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हे कृष्णा 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे. हा रामा रामा हरे हरे. राम 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 हरे हरे. श्री राधे गोपाल भजो मन श्री राधे. 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 गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमार. गोपाल कुमार. गोपाल कुमार. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय. हा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय. हर हर बोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विठोबा रखुमाई मुबारक तुम्हारी विठोबा रखुमाई मुबारक तुम्हारी विठोबा रखुमाई मुबारक माई विठोबा रखुमाई मुबारक माई विठोबा रखुमाई मुबारक माई विठोबा रखुमाई मुबारक तुम्हारी विठोबा रखुमाई मुबारक माई विठोबा रखुमाई मुबारक माई विठोबा रखुमाई मुबारक माई चला 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 विठोबा रखुमाई मुबारक माई 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 मुबारक माई हर मुबारक तुम्हारी मुबारक माई मुबारक तुम्हारी मुबारक माई मुबारक तुम्हारी पुंडलिका वरदे महाराज की जय श्री ज्ञानेदेव तुकाराम महाराज मुबारक तुम्हारी विठोबा रखुमाई 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ए रती माहिके दुःखाची जणती नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे ए रती माहिके दुःखाची जणती नाही आधी अंती अवसानी सालाबत प्रमाणे इथे या मधुकर भाऊंच्या वर्ल्डेश्वर क्षेत्रामध्ये आपण सालावतप्रमाणे ते कीर्तन रूपी हरिपाठ रूपी सेवा देत असतोय. यावेळेस थोडी तब्येतीच्या काही मनाने आपण फक्त त्यांना सांगितलं आम्ही येऊ पण 1 तासाची सेवा करून पळत जाऊ, पण सेवा ते करावे आज्ञेचे पालन या संत वाङ्मयाप्रमाणे आपण सेवा करतोय आणि ती होणं गरजेचं असतोय. अशाच या संतवृंदाच्या मायबापाच्या संकेतवाकडे आपण ज्यावेळेस जातोय त्यावेळेस आपल्याला त्याची प्रचिती येतोय. म्हणून या वर्डेश्वर भगवंताच्या चरणी या सेवेचं मर्म आपण देण्यासाठी तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका स्मरणेची सरे, तुका म्हणे एका स्मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती माई के दुःखाचे जनती, कीर्ती माई
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तेरती माई के दुःखाची जनाती तेरती माई के दुःखाची जनती आदियांती अवसानी हरि हरि नाही आदि नाही आदियांती अवसानी नाही आदियांती अवसानी रती माई के दुःखाची जनाती रती माई के दुःखाची जनाती दुःखाची जनाती आची जनाती आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका स्मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी इथे सालाबाद प्रमाणे मधुकर भाऊंच्या या वल्डेश्वर मंदिरामध्ये या ट्रस्टमध्ये आपली सेवा आणि ती सेवा करत असताना देहाचा विचार न करता देहाचा विचार देहाला काय अधिव्याधी होतोय देहाला अधिव्याधी काय होईल याचा विचार न करता इथे सेवा करण्यासाठी आपण येतोय आलो त्या सेवेची पूर्णाहुती देण्यासाठी माझ्या ज्ञानोबांचं माझ्या तुकोबांचं एकदा आपण सर्व मिळून भजन करायचं आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 माऊली तुकाराम सद्गुरु माऊली 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 बाबा हसुराम तुकाराम सद्गुरु माऊली बाबा सुराम तुकाराम सद्गुरु माऊली बाबा साईराम तुकाराम सद्गुरु माऊली बाबा साईराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आषाढी कार्तिकी वारी करा या जन्माचे सार्थक करा आषाढी कार्तिकी वारी करा या जन्माचे सार्थक करा माघवारी चैत्रवारी वारी करा आपल्या जन्माचे सार्थक करा माघवारी चैत्रवारी वारी करा आपल्या जन्माचे सार्थक करा ज्ञानोबा 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 माऊली हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुखनो हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिशे गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसानी तुका म्हणे का स्मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरे वेळी वाकुरे उत्तम करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा रागा पाया पडते करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 मंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय वर्डेश्वर महाराज की जय वर्डेश्वर महाराज की जय हरिओम तत्सत सद्गुराज महाराज की जय थांबा रामकृष्ण हरी थांबा थांबा या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव 2026 वर्ल्डेश्वराच्या चरणी हे समर्पित केलेली सेवा हरिभक्तपरायण अनिल महाराज गावंड वैशेणी सालाबादप्रमाणे नित्य नियमानं खरं तर आजच्या या कार्यक्रमाला वर्ल्डेश्वराला त्यांच्या सेवेतून संतुष्ट करण्यासाठी इथं आले त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी